हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. ज्योती लाईफस्टाईल चॅनेलमध्ये मी ज्योती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आज असं स्पेशली आहे, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. पिल्लूच्या शाळेत आम्ही जाणार आहे तिकडे येताच, त्यासाठीच तयार झालेलो आहात. तर तिकडे गेल्यावर मी तुम्हाला तिथला व्हिडिओ पण दाखवेल. तर लहान मुलांचा बाजार पण आहे. लहान मुलांनी शाळेत भाजीपाला विकायला वगैरे, भाजीपालाचा त्यांचा बाजाराचा हे आहे, कार्यक्रम आहे. तर ते पण आहे बाजार, खूप छान त्यांनीही केलेलं आहे. तर तिथं गेल्यावर तुम्हाला अजून तिथलं दाखवते व्हिडिओ. चला तर मग कंटिन्यू करूयात आपण. तर बघा, इथं आम्ही आल्या आल्या पहिल्यांदा अशी नजर गेली ती रांगोळीवर. खूप छान अशी रांगोळी काढलेली होती. खूप छान रांगोळी. नंतर इथं वाण द्यायची तयारी चालू होती. तर वाण देण्यासाठी इथं छोट्या छोट्या प्लेट आणलेल्या आहेत आणि त्याच्यात एक विड्याचे पान, सुपारी आणि तिळगुळ देऊन इथं वाण द्यायची तयारी चालली बघा. शाळेतील मॅडमनी हे सगळं आयोजित केलेलं आहे. गावातील प्रत्येक महिलेला हळदी कुंकूसाठी इथं बोलवलेलं आहे आणि त्याचीच इथं तयारी चालली आहे बघा. संशीला गोंधळा पाना कटक करा गावात तो जरा दोन दिवस शिंदे निघाले मित्राच्या घरांवर आपल्या गिरदारा. छान असा उखाण्यांचा कार्यक्रम झाला आहे इथं. आणि आता अजून बाकीच्या ज्या महिला येत होत्या त्यांना वाण देण्याचं चाललेलं आहे बघा. वाण देत छान फोटो वगैरे चाललेले होते. रंगवली सुपमे लावले अच्छा गोड्या परोपरी हळदी कुंकू झाल्यावर जरा इथं फोटो वगैरे काढले. सगळ्या महिला होत्या. खूप छान चाललेला होता कार्यक्रम. हा हळदी कुंकाचा कार्यक्रम किती व्यवस्थित जसं खरोखर मोठी माणसं जसं बाजारात बसतात आणि वांगी असं बसलेले होते ते प्रॉपर असं छान बाजाराचं हे झालं होतं. तिथं वातावरण तयार झालं होतं. गोंधळ वगैरे सगळं खूप छान असं बाजार भरवलं होतं त्यांनी. बघा, गावातल्या लोकांनी पण त्यांच्याकडून खरेदी करून खूप छान असं त्यांच्या
त्यांना प्रोत्साहन केलेलं आहे. छान दुकाने लावलीत त्यांनी. विकायला बसलेत मस्त पैकी. मुलांना स्वतः खरेदी विक्री केल्याशिवाय त्यांना जे काय पैशाचे नॉलेज आहे नफा तोटा कळणार नाही ना. मुलांना वजन मापन कळण्यासाठी किंवा पैशातील नफा तोटा कळण्यासाठी तर ह्या बाजार भरवण्यासारख्या संकल्पना राबवण्यात येतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील प्रत्यक्ष गणन, मापन, वजन, नफा तोटा इत्यादी संकल्पना प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी तर या बालबाजाराचे आयोजन करण्यात आलेले असते. तर खूप छान विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजून जाते. म्हणजे ते स्वतः प्रॅक्टिकली समजून जातात की नफा तोटा काय असतो. त्यांना प्रत्यक्ष कळण्यासाठी ह्या संकल्पना आयोजित केलेल्या असतात. बालबाजारचा महत्त्वाचा उद्देशच तो असतो. त्यासाठी हा बालबाजार घेण्यात येतो. तर मग कसा वाटला हा लहान मुलांचा बालबाजार तुम्हाला पण कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि आजचा हा आपला व्हिडिओ इथेच थांबवूया. चला तर मग बाय. भेटूया उद्याच्या नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये.